उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे। वर्षभर चातकाप्रमाणे ज्याची सर्वच जण आतुरतेने वाट पाहतात तो मान्सून रविवारी दिनांक 19 अंदमान हवामान विभागाने दिली आहे। दिलासादायक बाब म्हणजे यंदा मान्सून धो धो बरसणार असून सुमारे 106% पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। दरवर्षी मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा एक दिवस आधीच म्हणजे 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये येणार आहे। हवामान विभागाने जाहीर केलेल्या तारखेला 4 दिवस कमी जास्त होण्याची शक्यता आहे। त्यामुळे 28 मे ते 3 जून दरम्यान मान्सून भारताच्या मुख्य भूमीत दाखल होण्याची शक्यता आहे। मान्सून हा केरळमध्ये येण्यापूर्वी अंदमान आणि निकोबार बेटांवर शिरकाव करतो। दरवर्षी 21 मे रोजी या बेटांवर मान्सून येत असतो। हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा मात्र 19 मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर तो धडकणार आहे। गेल्या वर्षी अंदमानला तो 19 मे रोजी आला होता, मात्र केरळमध्ये 9 दिवस उशिराने म्हणजे 8 जूनला पोहोचला। यंदा त्यात काही बदल होतोय का, त्यावर मान्सूनचा देशातील पुढचा प्रवास अवलंबून असणार आहे। ला निनामुळे काय होणार, तर गेल्या वर्षी अल निनो सक्रिय होता, तर यंदा तो संपुष्टात येत आहे। त्यामुळे 3 ते 5 आठवड्यात ला निनाची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे। गतवर्षी अल निनो दरम्यान सामान्यांपेक्षा कमी पाऊस झाला होता। यंदा मात्र ला निनामुळे चांगला पाऊस होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। ला निना असेल तर चांगला पाऊस होतो असे आत्तापर्यंतचा इतिहास आहे।